नीती आयोगावर आपल्या दरवर्षी परीक्षेला प्रश्न विचारला जातो, मग लक्षात घ्या त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा असा करंट अफेअरचा प्रश्न आहे नीती आयोगावर की नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नीती छिब्बर या महिला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीती आयोगाचे नवीन सीईओ म्हणून व्हीबीआर सुब्रमण्यम यांच्या जागेवर. मग यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाणार का नीती आयोग हा फार महत्वाचा आयोग आहे. मग लक्षात घ्या की नीती आयोगाचे सध्या सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नीती छिब्बर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, ज्या 1994 बॅचच्या IAS अधिकारी आहेत छत्तीसगड कॅडर मधून. यापूर्वी त्या CBSE या शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. मग नीती आयोगाचे डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिसच्या त्या आधी DG होत्या. आता त्यांनी सीईओ व्हीबीआर सुब्रमण्यम यांच्या जागी त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ संपला 24 फेब्रुवारी 2026 ला सुब्रमण्यम यांचा, आणि त्या जागेवर आता निधी छिब्बर या नवीन नीती आयोगाच्या सीईओ बनलेले आहेत. मग नीती आयोगाबद्दल माहिती पहा की नीती आयोगाची स्थापना ही नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आलेली आहे. नीती आयोगाची घोषणा केली होती 15 ऑगस्ट 2014 ला नरेंद्र मोदी सरकारनं की नीती आयोग स्थापन होणार नियोजन आयोगाच्या जागेवर. मग त्याची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीला. पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान, जे कोणी पंतप्रधान असणार ते नीती आयोगाचे अध्यक्ष असणार, आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि सध्या अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग लक्षात घ्या नीती आयोगाचे सध्या नवीन सीईओ बनलेले आहेत निधी छिब्बर. म्हणजे यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाणार. माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीसाठी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.